ओके, वेलकम वन्स अगेन. सगळ्यांचं स्वागत. आपण एबीसीआयटीचं बुक जे आहे ते कम्प्लीट आपलं जवळपास होत आलंय आता. चॅप्टर नंबर 9 लास्ट जे त्याच्यातलं चॅप्टर आहे ते आपण ऑलरेडी सुरू केलंय. डेटाबेस नावाचं चॅप्टर ते आहे. याच्यामध्ये आपण डेटा संघटन म्हणजे डेटा असतो काय नेमका त्याच्यापासून सुरुवात करून कॅरेक्टर्स, फील्ड्स, रेकॉर्ड्स या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. टेबल्स, डेटाबेस, की फील्ड काय असतं हे आपण बघितलं होतं आणि त्यानंतर बॅच वर्सेस रिअल टाइम प्रोसेसिंग हे आपण बघितलं. त्यानंतर पुढे डेटाबेसेस नावाचं टॉपिक आहे ते आपण आता कंटिन्यू करू. ज्यांच्याकडे शक्य असेल ते बुक ओपन ठेवा किंवा इथे जरी तुम्ही लक्ष दिलं तर मी तुम्हाला काही गोष्टी स्क्रीनवरती पण शेअर करतो. जसं डेटाबेसेसचं एक्झाम्पल देताना जे नवीन असतील त्यांच्यासाठी थोडक्यात मी रिपीट करतो. बाकी मग तुम्ही जुने जे लेक्चर्स आहेत ते पण ऐकू शकता. यूट्यूबवरती अवेलेबल आहे ते बघू शकता तुम्ही. तर डेटाबेस म्हणजे काय, जसं बेस्ट एक्झाम्पल त्याचं जर द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या वेळेस कस्टमर केअरला जर फोन केला, BSNL, जिओ किंवा कोणताही, आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा नंबर सांगितला, फक्त मोबाईल नंबर, की ते तुमचं नाव सांगू शकतात तुम्हाला, तुम्ही शेवटचं रिचार्ज कधी केलं होतं ते तुम्हाला सांगू शकेल, तुमचं सध्याचं बॅलन्स किती आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना ते पटकन सांगू शकतात. कावर ऍक्च्युली डेटाबेस असतो त्यांच्याकडे असते, त्यालाच आपण डेटाबेस असं म्हणत असतो. अनेक संघटनांमध्ये एकाच विषयावरील किंवा व्यक्ती संबंधित अनेक फाईल्स असतात. उदाहरण एखाद्या ग्राहकाचे नाव, देयक आणि क्रेडिट विभाग अशा विविध फाईल्समध्ये असू शकतात. ओके, आता यालाच आपण डेटा इंटिग्रिटी असं म्हणतो. म्हणजे काय, जसं आता तुम्ही जर कॉल केला असेल सपोज तुमचं बॅलन्स चेक करण्यासाठी, सपोज बँकेतलं एक्झाम्पल घेऊ आपण, की तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला आणि तुमचं बॅलन्स तुम्हाला फक्त माहिती करून घ्यायचं, तुमच्या अकाउंटवर किती बॅलन्स आहे. तर त्यासाठी वेगळं डिपार्टमेंट असतं किंवा त्याची माहिती असणारे लोक वेगळे असतात. त्याच्यानंतर तुमचं काही लोनशी रिलेटेड काम असेल त्याच्यासाठी बँक एकच आहे, तुमचंच अकाउंट आहे, पण मग त्याच्यासाठी वेगवेगळे परत डिपार्टमेंट्स त्या ठिकाणी काम करत असतात आणि प्रत्येकाच्या ठिकाणी तुमची वेगवेगळी माहिती त्या ठिकाणी असते. जसं क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही फोन केला तर तुमच्याबद्दलची क्रेडिट कार्डशी संबंधित सगळी माहिती तिथे अवेलेबल राहील. पण तिथे जर तुम्ही विचारलं की बँकेचं बॅलन्स किती आहे तर ते तुम्हाला सांगू नाही शकणार. ते म्हणतील की तुमचा कॉल ट्रान्सफर करतो, तिथून तुम्हाला माहिती मिळेल. असा अनुभव घेतलाय तुमच्यापैकी कोणी? तुमच्यापैकी आतापर्यंत कोण कोण कस्टमर केअर सोबत काही कारणासाठी बोललंय? येस, कस्टमर केअर सोबत बोलणं झालंय तुमचं कधी? नाही सर. ओके ओके, गुड. तर कस्टमर केअर सोबत बोलणं किंवा आपलं काम त्यांच्याकडनं करून घेणं ही पण एक 21st सेंचुरी स्किल असं आहे आपल्याला म्हणता येईल. कारण की बरेचसे कामं जे आहे आता ऑनलाईनच असणार आहे. तुम्हाला एखादं तुम्ही प्रोडक्ट नवीन घेतलं, त्याच्याशी संबंधित काही प्रॉब्लेम आला तर ते सगळं कस्टमर केअरच्या माध्यमातूनच बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलता यायला पाहिजे, आपले प्रॉब्लेम्स त्यांना कसे कळतील आणि ते सॉल्व्ह कसे करून घेता येतील हे पण तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण हे डेटाबेसचं बघत होतो. डेटाबेसची गरज काय, तर एखाद्या संघटनेसाठी डेटाबेस असल्याचे अनेक फायदे असतात. त्याच्यामध्ये शेअरिंग करता येतं. शेअरिंग म्हणजे काय, की जसं आता एक्झाम्पल मी तुम्हाला देत होतो की तुमचं अकाउंट आहे HDFC बँकमध्ये सपोज, आणि तिथल्या लोन डिपार्टमेंटला तुमच्याबद्दल काहीतरी माहिती लागते. ओके, तर ती सगळं शेअरिंग म्हणजे डेटा शेअरिंग त्या ठिकाणी करता येतो. डेटाबेसमुळे ते शक्य होतं. दुसरं आहे त्याच्यामध्ये सुरक्षा. आता तुमचा डेटा त्या ठिकाणी शेअर होतो, पण मग कोणाला पण ती माहिती नाही बघता येत. तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात, ज्याचं तुम्ही जर बरोबर उत्तर दिलं तरच तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी सांगितल्या जाते. म्हणजे तिथं सुरक्षेसाठी पण भरपूर साऱ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केलेला असतो. त्याच्यानंतर आहे कमी डेटा रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे काय, की प्रत्येक वेळेस सपोज आता एक एक्झाम्पल, की एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर लागतो आपल्याला आणि अजून सपोज त्यांनी कोणतं कोणतं लोन घेतलंय त्याच्यासाठी माहिती लागते, या सगळ्या गोष्टी लागतात. तर मग प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण रेकॉर्ड बनवतोय त्या प्रत्येक ठिकाणी सगळीच माहिती परत परत घ्यायची गरज नसते. त्यासाठी ते ठराविक एक
त्याला आपण की फील्ड असं पण म्हणतो. जसं एक्झाम्पल, सोपं अजून एक्झाम्पल तुम्हाला देतो. वर्गामध्ये एखादा विद्यार्थी असतो, त्याचं नाव किंवा त्याचा ॲड्रेस किंवा ह्या सगळ्या गोष्टी परत परत रेकॉर्ड करण्यापेक्षा सोपं त्याचा रोल नंबर जर आपल्याला माहिती असेल तर बाकीच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पटकन शोधू शकतो. त्यालाच रिडंडन्सी म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक वेळेस त्या विद्यार्थ्याचं नाव किंवा प्रत्येक वेळेस त्या विद्यार्थ्याचा ॲड्रेस त्या ठिकाणी घ्यायची गरज नाही आहे. ते आपण त्यासाठी वापरत असतो. त्यानंतर डेटा इंटिग्रिटी आपण याला म्हणतो. जेव्हा डेटाचे अनेक स्रोत असतात तेव्हा प्रत्येक स्रोत वैविध्यता व्हेरिएशन असू शकते. एका सिस्टीममध्ये एखाद्या ग्राहकाचा पत्ता मेन स्ट्रीट असा असू शकतो व ते अन्य ठिकाणी मेन स्टेट असा असू शकतो. अशा प्रकारच्या फरकांमुळे एखादा ग्राहक दोन भिन्न व्यक्ती म्हणून समजला जाऊ शकतो. याला डेटा इंटिग्रिटी असं म्हटलं जातं. जसं एखादा एखादा विद्यार्थी आहे, ओके, तो सेकंड क्लासमध्ये आहे, म्हणजे लिहिताना त्याला सेकंड क्लास लिहिलं आणि परत लिहिताना त्याला सेकंड स्टँडर्ड असं लिहिलं. सेकंड क्लास आणि सेकंड स्टँडर्ड असं ॲक्च्युली एकच गोष्ट आहे तसं जर पाहिलं तर, पण रेकॉर्ड बनताना मग ते दोन रेकॉर्ड दिसतात, म्हणजे ते दोन वेगवेगळे विद्यार्थी वाटू शकतात. तर हे टाळणं हे पण डेटाबेसची एक चांगला डेटाबेसचं त्याची क्वालिटी आपल्याला तसं म्हणता येईल. डेटाबेस मॅनेजमेंट त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिलेलं आहे. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम किंवा त्याला आपण DBMS असं म्हणतो. त्याच्यामध्ये DBMS इंजिन असतं, डेटा डेफिनेशन, डेटा मॅनिप्युलेशन, ॲप्लिकेशन जनरेशन आणि डेटा ॲडमिनिस्ट्रेशन असे काही त्याचे प्रकार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करून डेटाबेस मॅनेजमेंट केलं जातं. डेटाबेस मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय, तर आता ही सगळी माहिती सुरक्षित राहिली पाहिजे किंवा त्यातली जी पाहिजे असलेली माहिती पटकन आपल्याला मिळाली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी डेटाबेस मॅनेजमेंट इंजिन्स किंवा मग त्याला सॉफ्टवेअर्स आपण म्हणतो त्यांचा वापर त्या ठिकाणी होत असतो. DBMS इंजिन हे डेटाच्या लॉजिकल व्ह्यू आणि फिजिकल व्ह्यू यांच्या दरम्यान पुलाचे काम करते. तर लॉजिकल व्ह्यू आणि फिजिकल व्ह्यू म्हणजे काय, तर लॉजिकल व्ह्यू जसं एक एक्झाम्पल की आपल्याला असं चेक करायचं की एका वर्गामध्ये जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांचा एक डेटाबेस आपण तयार केला. ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा रोल नंबर आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं वय आहे, त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी कुठे राहतो, त्याचा ॲड्रेस आहे, त्याचं शहरानुसार त्याला मराठीमध्ये किती मार्क्स मिळाले किंवा हे सगळं डिटेल माहिती त्याच्यामध्ये आहे. ओके, आता ही सगळं प्रत्यक्षात जी माहिती आहे त्याला आपण फिजिकल व्ह्यू असं म्हणू, की सगळीच माहिती तिथे दिसते फिजिकली. ओके, आणि लॉजिकलमध्ये मग आपण समजा आपल्याला काय करायचं की फक्त पुण्यामध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत त्या वर्गातले त्यांचीच आपल्याला फक्त लिस्ट लागते. ओके, तर याला आपण लॉजिकल व्ह्यू म्हणतो, ज्याच्यामध्ये पूर्ण डेटाबेस पैकी काही ठराविक आपण काही लॉजिक लावून त्या ठिकाणी वेगळा डेटा काढलेला असतो. डेटा डेफिनेशन सिस्टम ही डेटा डिक्शनरी किंवा स्कीमा यांचा वापर करून डेटाबेसच्या लॉजिकल स्ट्रक्चरला निश्चित करते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे म्हणतो आपण डेटा डिक्शनरी म्हणजे डेटा वेगवेगळ्या प्रकारचा कसा त्या ठिकाणी ठेवायचा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आहे डेटा मॅनिप्युलेशन. डेटा मेंटेन करणे म्हणजे डेटा मेंटेनन्स. त्यामध्ये नवीन डेटा टाकणे, जुना डेटा काढून टाकणे आणि अस्तित्वात असलेल्या डेटाचे संपादन करणे यांचा समावेश होतो. या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, त्याला डेटा मॅनिप्युलेशन. म्हणजेच काय, त्या जो डेटा आपल्याकडे आहे, समजा एक वर्ग आहे, त्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटा आपण बनवला, पण नंतर त्या वर्गामध्ये नवीन ॲडमिशन झाले, तर आपल्याला त्या डेटाबेसमध्ये त्या नवीन विद्यार्थ्याची सगळी माहिती परत टाकावी लागेल. किंवा कोणाचा तरी ॲड्रेस त्यांनी चेंज केला, तो राहायला दुसरीकडे गेला, मग ते चेंज करावं लागेल. तर हे सगळं जे काही आपण करत असतो याला डेटा मॅनिप्युलेशन असं आपण म्हणत असतो. यासाठी काही प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारू शकतो, जसं की ज्याला आपण स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज SQL असं म्हणतो. आणि हे सगळं शिकण्यासारख्या गोष्टी आहेत अजून पुढे डीपमध्ये. सध्या जस्ट तुम्हाला वरच्यावर एकदम सोप्या भाषेत जे समजेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचा पण MSCIT जो तुमचा कोर्स आहे तो बेसिक कोर्स आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी जर डिटेल तुम्हाला माहिती असतील तर अशा प्रकारच्या चांगल्या ऑफिसेसमध्ये किंवा त्या ठिकाणी तुम्हाला चांगला जॉब सुद्धा मिळू शकतो.
त्याच्यानंतर ॲप्लिकेशन जनरेशन सबसिस्टमद्वारे डेटा एंट्री फॉर्म निर्माण करणे आणि C++ किंवा व्हिज्युअल बेसिक यासारख्या सामायिक आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये काम करण्यासाठी असलेल्या स्पेशलाइज्ड प्रोग्रामिंग लँग्वेज निर्माण करण्यासाठीचे टूल्स पुरवले जातात. ॲप्लिकेशन जनरेशन म्हणजे काय तर आता जे काही सॉफ्टवेअर्स त्या ठिकाणी वापरल्या जातात. येस निकिता, काही प्रश्न आहे का तुमचा? कोणाचा काही प्रश्न असेल ना, काही नाही समजलं किंवा काही प्रश्न असेल तर डायरेक्ट माईक ऑन करून तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, मी लगेच तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेन. सर परत एकदा समजून सांगा ना. कोणतं नाही समजलं तुम्हाला, मला ते सांगा थोडक्यात. नाही, पहिल्यापासून. पहिल्यापासून ओके ओके, ठीक आहे, मी ट्राय करतो परत. तर ॲक्च्युली आपण इथे डेटाबेस बद्दल माहिती घेतोय. डेटाबेस म्हणजेच एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा त्याची सगळी माहिती त्या ठिकाणी साठवणे किंवा त्याला एक व्यवस्थित साचेबद्ध पद्धतीने तिथे मांडणे, ज्याच्यामुळे की काय होतं, आपल्याला पाहिजे तेव्हा ती माहिती पटकन मिळते. त्याला आपण डेटाबेस असं म्हणत असतो. ओके, आणि या डेटाबेसचे काही फायदे आहेत की त्याच्यामुळे पटकन आपल्याला शेअरिंग करता येते. सपोज एक एक्झाम्पल की माझा वर्ग आहे सपोज, तर त्या वर्गातलं मला सगळं माहिती राहील, पण सपोज मी ॲबसेंट असलो त्या दिवशी, तर मग सगळ्यांची माहिती कशी मिळेल दुसऱ्यांना? तर जर मी डेटाबेस बनवून ठेवलेला असेल तर मग कोणालाही ती माहिती मिळवता येईल. हा त्याचा एक फायदा होतो, शेअरिंग. त्याच्यानंतर सुरक्षा, जी पाहिजे ती माहिती ज्याला पाहिजे त्यालाच मिळाली पाहिजे, कोणालाही ती माहिती नाही बघता आली पाहिजे, याला सुरक्षा आपण म्हणतो. रिडंडन्सी म्हणजेच परत परत ती माहिती त्या ठिकाणी साठवावी नाही लागली पाहिजे, त्यासाठी आपण त्याला रिडंडन्सी असं म्हणतो. आणि इंटिग्रिटी म्हणजे परत परत म्हणजे एकच व्यक्ती दोन वेगळ्या नावाने किंवा थोडंसं नावामध्ये बदल झाला आणि ते दोन व्यक्ती वाटताय एकच व्यक्ती असून सुद्धा, अशा पण गोष्टी तिथे आपण टाळल्या पाहिजे. त्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंट आपण बघत होतो. डेटाबेस मॅनेजमेंटमध्ये DBMS इंजिन हे आपण बघितलं. फिजिकल व्ह्यू आपण बघितला. फिजिकल व्ह्यू म्हणजे प्रत्यक्षात सगळी माहिती एका ठिकाणी साठवणं, आणि लॉजिकल व्ह्यू म्हणजे मग त्याच्यातली लागणारी माहिती. जसं एक्झाम्पल जे मी दिलं होतं तुम्हाला, की सगळ्या विद्यार्थ्यांचे लिस्ट आहे आपल्याकडे आणि फक्त त्याच्यातले मराठीमध्ये जे पास झालेले विद्यार्थी आहेत तेच आपल्याला वेगळे पाहिजे असतील, त्याला आपण लॉजिकल व्ह्यू असं म्हणतो. ओके. त्यानंतर डेटा डेफिनेशन्स आहे की वेगवेगळ्या प्रकारची जो आपण डेटा, जी माहिती आपण तिथे साठवतो, ती कशा पद्धतीने साठवायची, किंवा कोणत्या गोष्टीला, जसं मोबाईल नंबर जर आपण म्हटला तर तो बरोबर 10 अंकीच असला पाहिजे, त्याला आपण डेटा डेफिनेशन म्हणतो. मोबाईल नंबर म्हटलं की 10 अंक कमीत कमी त्यात असलेच पाहिजे. असंच वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण त्याची डेफिनेशन त्या ठिकाणी ठरवू शकतो. त्याच्यानंतर पुढचा भाग होता की डेटा मॅनिप्युलेशन. डेटा मॅनिप्युलेशन म्हणजे ह्या सगळ्या डेटावरती काहीतरी बदल करणे, कोणाचं तरी नाव चेंज झालं किंवा त्याचा रिझल्ट चेंज झाला किंवा मग नवीन एखादं ॲडमिशन झालं त्या वर्गामध्ये, तर तो तो डेटा त्या ठिकाणी ॲड करावा लागतो. हे सगळं आपण याला डेटा मॅनिप्युलेशन असं म्हणत असतो. त्यानंतर आपलं चालू होतं ॲप्लिकेशन. इथपर्यंत लक्षात आलं आता? परत एकदा मी थोडक्यात रिपीट केलं, समजलं का? हो. ओके. त्यानंतर ॲप्लिकेशन जनरेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला C++, VB.NET या ज्या लँग्वेजेस आहेत, लँग्वेजेस म्हटलं की जसं आपल्याला इंग्लिश, मराठी, हिंदी हे माहिती आहे, पण कम्प्युटरवरती काम करताना किंवा कम्प्युटरला काही गोष्टी कम्प्युटरकडनं करून घेण्यासाठी कम्प्युटरच्या वेगळ्या लँग्वेजेस असतात. त्या जर तुम्ही शिकून घेतल्या तर अशा प्रकारची कामं तुम्हीही त्या ठिकाणी करू शकता, आणि याचा वापर करून मग ॲप्लिकेशन जनरेशन त्या ठिकाणी आपण करू शकतो. जे नवीन प्रकारचे ॲप्स ज्याला आपण म्हणतो ना, ॲप्लिकेशन अजून सोप्या भाषेत त्याला ॲप आपण म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आपण वापरतो, पण मग ते नवीन ॲप जर तयार करायचं असेल तर ते पण आपण करू शकतो. डेटा ॲडमिनिस्ट्रेशन आणि सबसिस्टीम मदत करतात. डेटा ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय तर ॲक्च्युली ह्या डेटावरती जो व्यक्ती कंट्रोल करत असतो, ओके, त्याला डेटा ॲडमिनिस्ट्रेटर आपण असं म्हणत असतो. जसं बँकेमध्ये पण जर आपण विचार केला तर बँकेमधला जो मॅनेजर असतो त्याला थोडीशी जास्त माहिती त्या डेटाबेसमधली त्या ठिकाणी बघता येते. तो जर एखादा क्लर्क असेल, एक्झिक्युटिव्ह लेवलला काम करणारा व्यक्ती असेल, तर त्याला तेवढा ॲक्सेस त्या ठिकाणी नसतो, त्याला तेवढी माहिती त्या डेटाबेसमधली मिळवता येत नाही. त्याला आपण डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन असं आपण म्हणतो, आणि प्रोसेसिंग राईट्स त्याला म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर पुढचा विषय इथे तुम्हाला दिलेला आहे
DBMS स्ट्रक्चर, डेटाबेस मॉडेल सुद्धा याला म्हटलं जातं. याच्यामध्ये 5 सामायिक डेटाबेस मॉडेल्स म्हणजे हायरार्किकल, नेटवर्क, रिलेशनल, मल्टीडायमेन्शनल आणि ऑब्जेक्ट ऑब्जेक्टेड ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके, तर हे याच्यामध्ये 5 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डेटाबेस दिलेले आहेत. त्यातलं पहिलं जे आहे हायरार्किकल डेटाबेस. आता इथे जर मी काही गोष्टी सर्च पण करून दाखवतो. त्याच्याकडे बुक नसतील त्यांना इथून पण लक्षात येईल. हायरार्किकल डेटाबेस मॉडेल, याच्यामध्ये अशा प्रकारे सगळी माहिती त्या ठिकाणी अवेलेबल असते. जसं आता एक्झाम्पल इथे जे दिलं आहे की इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं दुकान आहे आणि तिथला सगळा डेटाबेस आहे. मग वरती एक मेन इलेक्ट्रॉनिक्स दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये मग टेलिव्हिजन आहे आणि पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स आहे. टेलिव्हिजनमध्ये परत ट्यूब, LCD, प्लाझ्मा आहे आणि इकडे MP3 प्लेयर्स आहे, CD प्लेयर्स, 2 वे रेडिओज. म्हणजे अशा पद्धतीने की एक मेन पार्ट असतो, त्याचे लेवल्स असतात आणि मग त्याच्या अंडर अजून काही वेगवेगळे लेवल्स त्या ठिकाणी असू शकतात. अशा प्रकारे जेव्हा डेटाबेस मांडला जातो त्याला आपण हायरार्किकल डेटाबेस मॉडेल असं म्हणत असतो. ओके, याच्यामध्ये पॅरेंट नोड असतं, चाइल्ड नोड असतं. पॅरेंट नोड म्हणजे काय, जसं इथे हे मेन आहे त्याला पॅरेंट आपण म्हटलं जातो आणि मग त्याच्या अंडर ज्या काही गोष्टी असतील त्याला आपण चाइल्ड म्हणतो. ओके, आता या दोघांसाठी हा पॅरेंट झाला आणि हा त्यांचा चाइल्ड. तर हे पुढे पुढे असं कंटिन्यू होत राहतं. त्याला आपण हायरार्किकल डेटाबेस म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण नेटवर्क डेटाबेस म्हणू शकतो. नेटवर्क डेटाबेस मॉडेल. नेटवर्क डेटाबेस मॉडेल हे अशा प्रकारचं आपल्याला दिसतंय की ज्याच्यामध्ये एकमेकांना इंटरडिपेंडेंटली ते कनेक्ट असू शकतात. जसं इथे एक मेन स्टोअर आहे, त्याचे कस्टमरला पण त्याची माहिती आहे, मॅनेजरला पण माहिती आहे आणि सेल्समॅनला पण. आणि काही गोष्टी अशा आहे जसं सेल्समॅनला जर विचार केला तर ह्या दोन्ही गोष्टीला, ऑर्डर आणि आयटम्स, ह्या दोन्ही गोष्टी माहिती आहे. पण मॅनेजरला फक्त ऑर्डरबद्दल माहिती आहे, मॅनेजरला इकडे आयटम्सबद्दल माहिती नसणार आहे. किंवा कस्टमरला ऑर्डरबद्दल माहिती आहे, ओके, पण आयटम्सबद्दल इथे त्याला माहिती नाही आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स असतात की कोणाला कोणती माहिती दिसली पाहिजे, कोणाला कोणती नाही दिसली पाहिजे. त्याच्यानुसार हे वेगवेगळे स्ट्रक्चर्स त्याचे असतात. अशा प्रकारचं जे आहे याला आपण नेटवर्क डेटाबेस असं म्हणतो. याच्यामध्ये पण मेनी टू मेनी, 1 to 1 अशा प्रकारचे हे मॉडेल्स असतात. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे रिलेशनल डेटाबेस. तर रिलेशनल डेटाबेस कसं आहे ते पण मी ते तुम्हाला दाखवतो. तुमच्याकडे जर बुक असेल तर बुकमध्ये पण याचे डायग्राम्स दिलेले आहे. ठीक आहे, ज्यांच्याकडे बुक नाही त्यांच्यासाठी मी ते सर्च करून तुम्हाला दाखवतोय. रिलेशनल डेटाबेस मॉडेल असं जर तुम्ही सर्च केलं, रिलेशनल डेटाबेस मॉडेल हे अशा प्रकारचे असतात की ज्याच्यामध्ये एका फील्डचा दुसऱ्या फील्डशी संबंध त्या ठिकाणी असू शकतो. जसं आता इथे एक तुम्हाला लक्षात येत असेल, ते दिसायला क्लिअर दिसत नाहीये, एक मिनिट. ओके, हे एक आपल्याला दिसतंय. जसं आता ते फील्ड आहे, रोल नंबर आहे आणि त्याचे नावं आहेत, डिपार्टमेंट आहे वेगवेगळ्या आणि इथे अजून काहीतरी त्याचे रेकॉर्ड्स आहेत. तर जसं इथे रोल नंबर 101चा जर विचार केला, त्याचं नाव आणि त्याचं डिपार्टमेंट इथे दिसतंय. ओके, आणि काही ठिकाणी काय होतं की मग याच्यामध्ये एकच विद्यार्थी जर असेल तर तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा असू शकतो. किंवा मग याला आपण रिलेशनल असं म्हणतो की जर रोल नंबर जे आहे त्यांच्या डिपार्टमेंटनुसार वेगवेगळे असू शकतात. एकाच विद्यार्थ्याचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे रोल नंबर असू शकतात. तर याला आपण रिलेशन म्हणतो. म्हणजे रोल नंबरचं आणि डिपार्टमेंटचं काय रिलेशन आहे,
किंवा रोल नंबर आणि मग अजून काही रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये असतील, फील्ड्स असतील, त्यांचा कसा त्या ठिकाणी संबंध असतो हे त्याच्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतं. अधिक लवचिक असलेल्या संघटनेचा प्रकार म्हणजे रिलेशनल डेटाबेस. आता याच्यामध्ये खूप लवचिक म्हणता येईल. लवचिक म्हणजे काय की फक्त रोल नंबर टाका आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. ओके, त्याला आपण रिलेशनल डेटाबेस असं म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार याच्यामध्ये तुम्हाला दिला आहे तो आहे मल्टी डायमेन्शनल डेटाबेस. मल्टी डायमेन्शनल डेटाबेस कशा पद्धतीचा आहे ते पण इथे आपण बघू. मल्टी डायमेन्शनल डेटाबेस बघा, हे अशा पद्धतीचे मल्टी डायमेन्शनल डेटाबेस असतात की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज तिथे असतात. जसं इथे टाइम पण आहे, सिनारिओ, डेटा व्हॅल्यू हे सगळं त्याच्यामध्ये दिसतंय. किंवा इथे पण एखादा युजर आहे, ओके, त्याचं फुल नेम काय, त्याचं युजर नेम काय, टेक्स्ट क्रिएटेड ॲट. आता हे कदाचित तुम्हाला समजायला थोडंसं अवघड वाटत असेल, कारण की ॲक्च्युली हे डिटेल जर आपण बघितलं तर हा खूप मोठा विषय आहे. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम याचा अभ्यास करण्यासाठी BCS किंवा अशा प्रकारचं जर तुम्ही शिक्षण घेत असले तर पूर्ण एक सब्जेक्ट म्हणून डेटाबेस मॅनेजमेंट असतो. आता जस्ट एक थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतोय. ओके, पुस्तकामध्ये पण तुम्ही वाचा आणि तरी जर नाही समजलं तर तुम्ही अजून इंटरनेटवरती पण त्याची माहिती घेऊ शकता. मल्टी डायमेन्शनल डेटाबेसमध्ये जे आहे, रिलेशनल डेटाबेसमध्ये स्तंभ आणि पंक्ती यांच्या टेबलचा वापर केला जातो, तर मल्टी डायमेन्शनल डेटाबेस या 2 डायमेन्शनल डेटा मॉडेलचा विस्तार करतो आणि त्यात अतिरिक्त किंवा मल्टिपल डायमेन्शन्सचा समावेश करतो, ज्याला अनेकदा डेटा क्यूब असे म्हटले जाते. आता याच्यामध्ये प्रोसेसिंग स्पीड जी आहे तर ही बऱ्यापैकी कमी असते, कारण की याच्यामध्ये खूप सारा डेटा त्या ठिकाणी एकाच लेवलला ठेवलेला असतो. अशा प्रकारचं हे मल्टी डायमेन्शनल डेटाबेस डिझाईन आणि त्याचं स्ट्रक्चर सुद्धा इथे तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस. ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस कशा पद्धतीचं आहे त्याच्या डायग्रामच्या मदतीने आपण समजून घेऊ. ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस हे बघा, हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस अशा पद्धतीचं आपल्याला इथे दिसत आहे की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ज्याला की C आणि C++, त्याच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम असतं, इनहेरिटन्स असतं. इनहेरिटन्सचं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं, जसं एक एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीचं नाव कसं असतं की त्याचं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे तिन्ही मिळून त्या एका व्यक्तीचं नाव बनत असतं. तर यालाच आपण इनहेरिटन्स असं म्हणतो. म्हणजे त्याला जे आडनाव मिळालेलं आहे किंवा जे वडिलांचं नाव मिळालेलं आहे तो बदलू नाही शकत. ज्या ठिकाणी त्याचा जन्म झाला असेल त्याच्यानुसार आपोआप त्याला आडनाव आणि वडिलांचं नाव हे मिळतं. तो फक्त काय स्वतःचं नाव त्या ठिकाणी चेंज करू शकतो. ओके, तर अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये असतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस यामध्ये. याच्यामध्ये क्लास असतात, ऑब्जेक्ट्स असतात, ॲट्रिब्यूट्स असतात आणि मेथड्स असतात. यांचा वापर करून हे सगळं डेटाबेस जे आहे ते काम त्या ठिकाणी करत असतं. तर आपण डेटाबेसचे वेगवेगळे प्रकार सुद्धा इथे बघितले. अजून काही प्रकार आहे त्याच्यामध्ये की जे ते वापरल्या कुठे जातात त्याच्यानुसार त्यांचे काही प्रकार आहे. ओके, आता याच्यामध्ये इथे मला पहिला जो प्रकार दिलाय वैयक्तिक डेटाबेस, यालाच वैयक्तिक कम्प्युटर डेटाबेसही म्हटले जाते. प्राथमिकपणे केवळ एकाच व्यक्तीद्वारे वापरल्या जाणाऱ्या इंटिग्रेटेड फाईल्सचे हे संकलन आहे. जसं बेस्ट एक्झाम्पल की सपोज तुम्ही एखादं कम्प्युटर वापरताय, तुमचं पर्सनल कम्प्युटर, त्याच्यामध्ये जे काही माहिती तुम्ही साठवलेली आहे तर ती सगळी माहिती तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी वापरणार नाहीये. त्याच्यामुळे त्या सगळ्या माहितीला किंवा त्या डेटाबेसला आपण पर्सनल डेटाबेस असं म्हणू शकतो. ओके, दुसरा जो प्रकार आहे कंपनी त्यांच्या स्वतःच्या उपयोगाकरिता डेटाबेस निर्माण करतात. कंपनीचा डेटाबेस हा केंद्रीय डेटा सर्व्हरमध्ये साठवला जाऊ शकतो आणि त्याचे व्यवस्थापन डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे केले जाते. आता इथे कंपनीमध्ये जर आपण विचार केला तर कंपनीमध्ये जेवढे काही कस्टमर्स असतील त्या सगळ्यांची माहिती त्या ठिकाणी असते आणि ती लागणारी माहिती मॅनेजरला पण ती माहिती लागते किंवा सेल्स पर्सन असेल तिथे त्याला ती माहिती लागते. त्या सगळ्यांना कॉमन त्या ठिकाणी ती गोष्टी
शेअर केल्या जातात. त्याला कंपनीचा डेटाबेस आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे डिस्ट्रीब्युटेड म्हणजेच वितरित. अनेकदा कंपनीचा डेटा केवळ एका ठिकाणी न साठविता तो अनेक ठिकाणी साठविला जातो. विविध प्रकारच्या कम्युनिकेशन नेटवर्कच्या माध्यमातून त्याला ॲक्सेस करता येऊ शकते. हा डेटाबेस डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस होतो. म्हणजे डेटाबेसमधील सर्व डेटा हा भौतिकदृष्ट्या एकाच ठिकाणी साठवला जात नाही. म्हणजेच काय ॲक्च्युली की एखादी मोठी जर कंपनी असेल खूप मोठी, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये ते काम करत असतील त्या कंपनीचं, तर प्रत्येक शहराशी रिलेटेड जी काही माहिती असेल तिथे त्यांचे सर्व्हर असतात आणि मग तिथून ती सगळी माहिती डिस्ट्रीब्यूट केल्या जाते वेगवेगळ्या डिपार्टमेंटला. त्याला आपण डिस्ट्रीब्युटेड म्हणजेच वितरित डेटाबेस असं देखील आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर चौथा जो प्रकार दिला आहे कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक. कमर्शियल डेटाबेस हा सहसा अवाढव्य असा डेटाबेस असून विशिष्ट विषयाचा अंतर्भाव करण्यासाठी एखादी संघटना त्याला विकसित करते. कमर्शियल डेटाबेस हा खूप मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो. जसं आपण बघितलं कंपनी, एक सिंपलची कंपनी असू शकते एकाच ठिकाणी काम करणारी, किंवा मल्टिपल ठिकाणी काम करणारी कंपनी असेल तर मग त्याला आपण डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस त्या ठिकाणी वापरतो. आणि त्यापेक्षाही खूप मोठ्या लेवलला म्हणजे पूर्ण ज्याला आपण इंटरनॅशनल लेवलला असं म्हणू शकतो, त्या ठिकाणी मग कमर्शियल डेटाबेस हा वापरला जात असतो. याचं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. जसं की भारतातले जे जे पण लोक असतील ज्यांना विदेशात जायचं असतं त्यांना पासपोर्ट लागतो, तुम्हाला माहिती असेल है ना. आणि मग भारतातला जो पासपोर्टचा डेटा आहे की कोणाकोणाचा पासपोर्ट बनलेला आहे, त्या व्यक्तीचं नाव किंवा हे सगळं डिटेल त्या पासपोर्टच्या सर्व्हरमध्ये अवेलेबल असतं. भारताकडे तर ते अवेलेबल असतंच, पण सपोज अमेरिकेतल्या एखाद्या व्यक्तीला तर नाही चेक करतायत, पण तिथल्या सरकारला समजा चेक करायचं की भारतातला असा असा व्यक्तीचा पासपोर्ट ची माहिती पाहिजे, तर मग भारत काय करू शकतो, ते अमेरिकेला ती माहिती ट्रान्सफर त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारच्या खूप मोठ्या लेवलला जेव्हा डेटाबेस वापरला जातो त्याला आपण कमर्शियल डेटाबेस असं म्हणत असतो. ओके, तर हे आपण सगळं इथे बघितलं. त्यानंतर स्ट्रॅटेजिक युजेज, डेटाबेसचा उपयोग आणि अडचणी. आता डेटाबेसचा उपयोग आपण बघितलाच ॲक्च्युली कशासाठी होतो. त्याच्यामध्ये काही गोष्टी अडचणी कुठे येऊ शकतात त्याचा थोडक्यात इथे तुम्हाला दिलेलं आहे. जसं हा डेटा नंतर डेटाबेसच्या विशिष्ट पद्धतीद्वारे साठविला जातो, त्याला डेटा वेअरहाऊस. आता जेव्हा खूप सारा डेटाबेस आपण साठवतो आणि डेटा साठवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस वापरतो, हार्ड डिस्क वगैरे. हे पण आधीच्या सेशन्समध्ये बघितले. पुस्तकाच्या सुरुवातीचे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिलं आहे की डेटाबेस माहिती कशी साठवल्या जाते. पण जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात माहिती साठवायची असेल तेव्हा आपण त्याला डेटा वेअरहाऊस असं म्हणत असतो. आणि इथे जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे खूप मोठे मोठे रूम्स असतात आणि खूप मोठे मोठे कम्प्युटर्स असतात की ज्याच्यामध्ये हा सगळा डेटाबेस साठवलेला असतो. ओके, आता हे दिसायला एखाद्या मूवीमधलं सीन सारखं वाटतंय, पण ॲक्च्युली अशा प्रकारे सगळं माहिती त्या ठिकाणी साठवलं जाते. जसं आता याचं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं, फेसबुक तुम्ही वापरता, इंस्टाग्राम वापरता, तुम्ही तुमचे फोटोज त्या ठिकाणी अपलोड करता. पण मग हे फोटोज कुठेतरी सेव्ह केल्या जात असतील, राईट. आपण फोटो काढला की आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या मेमरी कार्डमध्ये तो फोटो आपल्याला दिसतो. जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती ते फोटो शेअर करता, ते पण अर्थात कुठेतरी सेव्ह केलेलं असतं, राईट. जसं इथे जर मी तुम्हाला आपण जर सर्च करून बघू, फेसबुक डेटा वेअरहाऊस असं जर आपण सर्च केलं, तुम्हाला लक्षात येईल बघा, फेसबुकची अशी बिल्डिंग आहे खूप मोठी आणि त्या बिल्डिंगमध्ये आतमध्ये अशा प्रकारे ती सगळी आपले फोटोज किंवा आपली सगळी माहिती त्या ठिकाणी अशा प्रकारे सेव्ह असते. ओके, तर हे सगळं ह्या गोष्टीची सुरक्षा पण त्या ठिकाणी असली पाहिजे. कारण की सपोज इथे जर एखादा बॉम्बस्फोट झाला किंवा काही जर झालं तर जगभरातल्या लोकांचे जेवढे काही फोटोज वगैरे असतील ते सगळे त्या ठिकाणी नष्ट होतील. तर त्याची सुरक्षा करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवणं हा पण एक खूप मोठा उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे. तर इथे आपण हे कंप्लीट केलं. तर जसं प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी तुम्हाला त्या चॅप्टरचा किंवा त्या टॉपिकचा
IT मध्ये करिअरसाठी काय फायदा होऊ शकतो ते दिलंय. तर डेटाबेसमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल, डेटाबेसचा अभ्यास जर तुमचा चांगला झालेला असेल, तर तुम्ही डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जॉब करू शकता. इथे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. मी जास्त डिटेल नाही सांगत, पुस्तकातून तुम्ही ते वाचा. पण जस्ट एक 4-5 प्रश्न आहे ते मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर कोण काम करू शकतं? तर डेटाबेस आणि ॲक्च्युअल यांची एक्सेल यांची मूलभूत जाण असलेला कोणीही. ओके. का डेटा हा एवढा महत्त्वाचा झाला आहे की Google आणि Facebook यासारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर मोफत सेवा देऊ करीत आहेत. कारण त्यांना युजर्सच्या डेटाला ॲक्सेस मिळत असून त्यांना हा डेटा कसा हाताळायचा हे माहिती आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे कौशल्य आहे. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर कोण म्हणून काम करू शकतं, का म्हणून काम करू शकतं आणि काय काम असतं त्यांचं नेमकं. तर डेटाबेस संकल्पनेचे सखोल ज्ञान आणि इंटरनल आर्किटेक्चर आणि संबंधित टूल्स या गोष्टी तिथे तुम्हाला वापरता येईल. केव्हा काम करू शकता? तर त्याच्याशी संबंधित पदवी किंवा पदव्युत्तर म्हणजेच डिप्लोमा किंवा त्याच्याशी रिलेटेड डिग्री कोर्स जर तुम्ही केलेला असेल, तर ते काम तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. कुठे करता येईल? कोणतीही मध्यम ते अवाढव्य कंपनी, IT कंपनी, शैक्षणिक संस्था, ई-कॉमर्स कंपनी, बँका आणि वित्तीय संस्था, शासकीय संस्था अशा ठिकाणी तुम्ही डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करू शकता. कसे करता येईल तिथे काम? तर कम्प्युटर विज्ञान ॲप्लिकेशन पदवी, DBA अभ्यासक्रम, Oracle, IBMचे प्रमाणपत्र, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला तो जॉब पटकन मिळू शकतो. आता या चॅप्टरच्या शेवटी परत तुम्हाला भविष्यावर एक नजर, जसं प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी दिलंय, तर इथे पण तुम्हाला भविष्यावर एक नजर म्हणून एक छोटासा लेख दिलेला आहे एका पेजचा. मी तो पूर्ण वाचत नाही, पण थोडक्यात तुम्हाला त्याची माहिती देतो. आणि याच्यामध्ये जे दिलंय ते आहे गुन्हेगारी डेटाबेसचे भवितव्य. तुम्ही मूव्हीज बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच वेळेस पोलीस लोक जे आहे ते CCTVच्या फुटेजवरनं फोटो सापडतो आणि मग तो फोटो कम्प्युटरमध्ये स्कॅन करून आणि मग त्या व्यक्तीचं नाव, त्यांनी आधी केलेले गुन्हे वगैरे सगळे समोर येऊन जातात, है ना. तर यालाच गुन्हेगारी डेटाबेस आपण असं म्हणतो. तर ह्या लोकांचा पण म्हणजे गुन्हे करणारे जे लोक आहे किंवा चोर असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करणारे जे लोक आहे, त्यांचा एक डेटाबेस त्या ठिकाणी तयार होत राहतो. आणि ह्या डेटाबेसनुसार सुद्धा काही गोष्टी, आता हा डेटाचा अभ्यास आहे ॲक्च्युली, खूप बारकाईने जर विचार केला त्याच्यातूनही गुन्हा घडायच्या आधीच त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळून आणि तो गुन्हा जो आहे तो टाळता येतो. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजून डिटेल माहिती घ्या. तरी ते आपलं ABCITचं बुक जे आहे ते आपण कम्प्लीट केलं आहे. कोणाचे काही प्रश्न आहेत का आतापर्यंत? येस. Do you have any questions? No questions? ठीक आहे, मग आपण आज थांबूया. परत उद्यापासून आपण काय करणार आहे ॲक्च्युली मी काही अजून ठरवलं नाही, पण बघू आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन आपण सुरुवात करू. ठीक आहे, चलो, थँक्यू अँड बाय बाय. बाय बाय.